तर रामकृष्ण हरी मंडळी. तर मी आपल्या सगळ्यांचा लाडका विष्णुमाळी. आपल्याला तर माहितीच आहे, आता भरपूर दिवस झाले व्हिडिओ टाकलेला नाही कारण की आजारी होतो. अजून मी आजारीच आहे, एवढं अजून बरं नाही झालं. पण म्हटलं चला आज व्हिडिओ काढावं कारण की आपण चाललेलो आहे आमचे परम मित्र रोहित लागाडे सर यांच्याकडे. कारण की त्यांनी बोलवलेलं आहे खास आज, कारण की ते मला एक अशी भेटवस्तू देणार आहेत. तर मी आत्ता काय तुम्हाला सांगणार नाही, तिथं गेल्यावरच तुम्हाला ते भेटवस्तू दाखवून बी. आणि सर म्हणजे एकदम क्रिएटिव्ह माणूस, खतरनाक लेजंड आहेत. कारण की नाटक वगैरे भरपूर करतात ते आणि स्किट वगैरे त्यांचे भरपूर हसण्यासारखे असतात. म्हणून म्हटलं चला सरांनी बोलवलं तर आज जायलाच पाहिजे. आणि सरांसोबत आपण थोड्या गप्पा बिप्पा मारू आणि फुल मस्ती करू. चला मग निघूया आता शिवनेला. फायनली मी आलो आहे आत्ता रोहित सरांच्या घरी. आणि रोहित सर मला आता जे गिफ्ट देणार आहेत ते पण मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. ओपन म्हणजे पेक्षा डायरेक्टली दाखवतो कशासाठी आणि का आलो आहे मी इथं. कारण की नाही करत आपला भाऊ विष्णू खूप मोठं काम करतो. त्यांनी गावात त्याच्या घरामध्ये लायब्ररी चालू केली आणि मोठी गोष्ट आहे. आणि सरांनी त्यासाठीच मला इथं खास बोललेलं आहे. आणि ते आता सर मला ते चांगले भेटवस्तू देणार आहेत. आणि सरांचं पण यूट्यूब चॅनल आहे. मी खूप दिवस आजारी असल्यामुळे मी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकले नव्हते माझे, पण आता आलो आहे तर मग ते सरांचं चॅनल पण मी सांगतो आहे. आणि माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचं लिंक बी टाकतो यूट्यूबचे. तर तुम्ही पण त्यांच्या चॅनलला फॉलो करा कारण की सर खूप छान छान व्हिडिओ बनवतात. सर अजून काय बोलायचं तुम्हाला? अजून काय, लवकरच आपली एक नवीन सिरीज येते उद्यापासून. अरे वा. ती नक्की चेकआउट करा. तसंच जर कोणाकडे पुस्तकं वगैरे असतील तर विष्णूला नक्की कॉन्टॅक्ट करा. कारण की बरेच जे गरजू मुलं आहेत त्यांना घरात वाचायला पुस्तकं मिळत नाही. तर त्यासाठी खास याने लायब्ररी ओपन केलेली आहे. खूप मोठं काम आहे. कोणाकडे जर पुस्तकं असतील, एक्स्ट्राचे बुक्स असतील तर नक्की विष्णूला कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट नंबर तो देईनच. नक्कीच मी कॉन्टॅक्ट नंबर बी तुम्हाला देईनच माझ्या डिस्क्रिप्शन चॅनलमध्ये. आणि मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि रोहित सरांना पण कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. चला भेटूया आता गिफ्ट घेताना. शकता तुम्ही, हे आमचं गिफ्ट आहे. सर ते मला देत आहेत. म्हणून एवढ्या धावपळीनं गाडी नाही आणली, मी रिक्षाला आलेलो आहे. गाडी घरीच ठेवलेली आहे. सर जर गिफ्ट द्यायचं असेल तर नक्कीच पुस्तक स्वरूपात गिफ्ट द्या. ओके. हां, जरी कुणाला मला काही गिफ्ट द्यायचं असेल किंवा कुणाला काही द्यायचं असेल तर असं वाटत असेल तर मला पुस्तक द्या. तुमचं दुसरं काही गिफ्ट नको मला. मौल्यवान गिफ्ट मोठल्याहून गोष्ट आमच्यासाठी. आणि सरांचे स्किट पण खूप छान असतात. माझ्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी आहे, तुम्ही बघू शकता. पोटात दुखतंय. फुल धिंगाण आहे. सरांना तो म्हणजे सरांची ॲक्टिंग कळलंच तुम्हाला काय लेवलच्या आहेत त्यात. एक सिनेमा पण झाला आहे ना आत्ता तुमचा? हां, हिंदी सिनेमा झालेला आहे सरांचा आणि लवकरच येईल ते आपल्याला. आणि आपल्याला बघायला जायचं आहे चित्रपटगृहामध्ये. आणि हे पाहू शकता तुम्ही. अशा तऱ्हेने मला हे गिफ्ट घेण्यासाठी सरांनी इथं बोलवलं होतं. तर सर मनापासून खूप धन्यवाद तुमचं. हो, तर सरांचं मनापासून धन्यवाद मानतो. आणि मी सरांकडून आता ते मौल्यवान भेटवस्तू घेऊन मी आता म्हणजे पुस्तकं घेऊन आता मी रूमकडे निघतो आहे. रूमकडे जाऊन परत मला गावी निघायचं आहे. त्याच्यामुळं सरांना मिठी मारतो कडकडून, कारण की सरांनी खूप छान भेटवस्तू दिलेली आहे मला. सर धन्यवाद. आणि खूप आभारी आहे मी तुमचा, कारण की तुम्ही मला घरी बोलून खास भेटवस्तू दिलेली आहे त्याच्यामुळे. आणि तुम्ही आमच्या गावातल्या मुलांना सांगा कितपत वाचणं गरजेचं आहे.
प्लीज. खरं तर धन्यवाद आपण विष्णुदादांना बोललं पाहिजे, कारण त्यांनी घरामध्ये आपली लायब्ररी चालू केलेली आहे गरजू विद्यार्थ्यांसाठी. आणि म्हणजे खूप असं गरजू विद्यार्थ्यांसाठी, मुलांसाठी धडपड करत आहे हा मुलगा. तर विद्यार्थ्यांना पण विनंती करतो की एवढी मोठी गोष्ट तुम्हाला घरापर्यंत मिळत आहे तर नक्की त्याचा फायदा घ्या. नॉलेज वाचा, नॉलेज लोकांना देत जावा. आणि अशी बरीच भरपूर पुस्तकं चांगली चांगली नवीन नवीन येणार आहेत. विष्णुदादा त्यासाठी मेहनत घेत आहे, तर नक्की त्याचा आनंद घ्या. धन्यवाद सर. आणि आता मी निघतोय घरी. चला बाय बाय. तर फायनली मी आलेलो आहे रूमवरती आणि सरांनी आपल्याला कोणती कोणती पुस्तकं दिली हे मी तुम्हाला आता दाखवतो. पहिली आहे भगवद्गीता. हे दुसरं पुस्तक आहे गोळा बेरीज. तिसरं पुस्तक आहे बेटीघाटी. चौथं आहे फक्कड गोष्टी. पाचवं आहे कागदी घोडे. पाचवं आहे फुकट. सहावं आहे भोकरवाडीच्या गोष्टी. आणि सातवं आहे गारवेल. सातवं आहे इलाम. आणि आठवं पुस्तक आहे हसरे जग भाग 2. नवं पुस्तक आहे माझ्या बापाची पेन. खतरनाक पुस्तक आहे. आणि 8 झाली का? हां, 9 हां 9 झाले. 9 झाली. आणि 10वा आहे गप्पागन. 11वा आहे खडे आणि ओरखडे. 12 आता. 12वा आहे हां. ना? लक्षात आहे. आणि 12वा आहे मनाच्या तळाचा पाझर. सॉरी, मनाच्या तळाचा पाझर. आपलं 13वा आहे, सॉरी लक्षात राहील ना त्याच्यामुळे मला कन्फ्युजन व्हायला लागले. 13वा आहे ना? हां, 13 हां 13वा आहे फसवणूक. पु ल देशपांडेंचं आहे. छान पुस्तक आहे, वाचावं लागणार आहे. हां 14वा आहे आपूबाई. आणि 15वा आहे फोगर भारती. 16 आहे व्यक्ती आणि वल्ली. 17वा हसरे जग भाग 3. 18वा आहे हसरे जग भाग 4. आणि 19वा आहे हसरे जग भाग 5. तर एवढी पुस्तकं आपल्याला सरांनी भेट दिलेली आहे. तर सरांचं मनापासून खूप 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 आभार आहे. ऑलरेडी तर मानलेलंच आहे, पण तरी सर मनापासून खरंच खरंच आभार आहे. मला एवढा आनंद झाला आहे की शब्दात मी मांडू शकणार नाही. तर तुमचा आशीर्वाद म्हणा किंवा पाठिंबा माझ्या मागे असंच राहू द्या. आणि असं तुम्ही माझ्यावर प्रेम करत राहा. आणि मला असेच पुस्तकं देत जावा नवीन नवीन, कारण की आमच्या गावातली मुलं वाचले पाहिजे हे मला फक्त आणि फक्त एवढंच अपेक्षित आहे. त्याच्यामुळं मी पुस्तकं गोळा करतो. बाकी किंवा मला त्यातून काही भेटतं आहे ह्याचं पण मला काही घेणं देणं नाही. माझ्याकडून जेवढं देणं होतं आहे तेवढं मी देण्याचा प्रयत्न करीन. कारण की माझ्या आईने सांगितलेलं आहे ऑलरेडी की तू काहीतरी देणं लागतो कुणाचं तरी ह्या जगाचं. म्हणून मी म्हटलं आपलं ग्रंथालय चालू करावं, काहीतरी त्यातून आपण देणं लागतं म्हटल्यावर तर द्यावं काहीतरी. म्हणून मी पुस्तक हे ग्रंथालय चालू केले घरी. तरी सगळ्यांनी मला कपडे नाही आणले तरी चालतात, तुम्ही गिफ्ट नाही दिलं तरी चालते. तसं मला कोण देत नाही गिफ्ट किंवा मी घेत बी नाही, कारण की मला अपेक्षा बी नाही. हां, पण त्याच्याबद्दल मला पुस्तक दिलं तर मी सोडणार नाही बाई. मला कधी बी बोलवा तुम्ही, कधी म्हणा पुस्तक आहे घेऊन जा, लगेच पळत पळत येईल, लगेच पुस्तक घेऊन जाईल. आणि एवढं म्हणून मी इथंच थांबतो. उगाच तुम्हाला बोर होईल मी मला नंतर. आणि आपला विलॉग इथंच कंप्लीट करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण आहे.